हॅलो एव्हरीवन, इन्फिनिटी ई क्लासमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण क्लास 10चा मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टमधील चॅप्टर सेकंड क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहत आहोत. त्यापैकी प्रॅक्टिस सेट 2.1, 2.2, 2.3 आणि 2.4 आपण या अगोदर पाहिले आहेत. या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही जर पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन चेक करा, तुम्हाला ते नक्कीच मिळतील. आज आपण प्रॅक्टिस सेट 2.5 पाहणार आहोत. त्यामध्ये नेचर ऑफ द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड द रिलेशन बिटवीन द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोइफिशियंट या दोन मेन कन्सेप्ट पाहणार आहोत. सोबत आपल्या बुक्समधल्या ॲक्टिव्हिटीसुद्धा कव्हर करणार आहोत. चला तर मग इन्फिनिटी ई क्लासमध्ये आज काहीतरी नवीन शिकूयात. चला, नेचर ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनचं नेचर कशावर डिपेंड असतं? नेचर म्हणजे काय? रूटच्या व्हॅल्यू रिअल येणार आहेत, इक्वल येणार आहेत की अनइक्वल येणार आहेत. रूटच्या व्हॅल्यू कशावर डिपेंड असतात? आतापर्यंत आपण जे कॅल्क्युलेशन्स केले फॉर्म्युला मेथडचे, त्यामध्ये पहिला आपण जे डिस्क्रिमिनंट व्हॅल्यू काढतो, ट्रायंगल इज इक्वल टू b² - 4ac, त्यावर सगळ्या व्हॅल्यू डिपेंड असतात. तीन कंडिशन्स आहेत. पहिली b² - 4ac इक्वल टू 0 झाला म्हणजे आपला फॉर्म्युला काय असतो? x इज इक्वल टू -b प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac अपॉन 2a. जर हीच व्हॅल्यू 0 असेल टोटली तर आपल्याला रूटसुद्धा 0 मिळेल. रूट 0 मिळालं तर प्लस ऑर मायनसचं काहीच राहत नाही, म्हणजे x इज इक्वल टू -b अपॉन 2a अशा व्हॅल्यूज मिळतील. आणि त्या दोन्ही रूट कशा असतील? इक्वल. आणि b आणि a च्या व्हॅल्यू रिअल असल्यामुळे ते रूट्स कसं रिअल आणि इक्वल असतील. म्हणजे b² - 4ac असताना रूट्स कशा असतात? रिअल अँड इक्वल. पण जर b² - 4ac ची व्हॅल्यू काहीतरी पॉझिटिव्ह मिळाली, सेकंड कंडिशन पहा, b² - 4ac ची व्हॅल्यू काहीतरी पॉझिटिव्ह मिळाली म्हणजे फॉर्म्युला काय आपला? x इज इक्वल टू -b प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac अपॉन 2a. तर इथे b² - 4ac काहीतरी पॉझिटिव्ह टर्म मिळाली तर ऑब्विसली इथं काहीतरी रूट मिळणार आहे किंवा रूटमध्ये काहीतरी शिल्लक राहणार आहे. रूटमध्ये पॉझिटिव्ह थिंग असल्यामुळे आपल्याला एकदा प्लस -b प्लस रूट डिवायडेड बाय 2a आणि -b मायनस रूट डिवायडेड बाय 2a. रूटमध्ये काही समजा XYZ व्हॅल्यू असो, काही पण जी काही व्हॅल्यू असेल त्यानुसार आपण त्या ठिकाणचं कॅल्क्युलेशन करणार आहे. म्हणजे एकदा प्लस एकदा मायनस म्हणजे रूट्स रिअल मिळणार आहेत, रिअल असणार आहेत पण अनइक्वल असणार आहेत. कारण एकदा प्लस करणार आहे एकदा मायनस करणार, त्यामुळे अनइक्वल रूट्स असणार आहेत. ओके, नेक्स्ट पहा. समजा आपला b² - 4ac इज लेस दॅन 0 असेल, समजा निगेटिव्ह आला, तर निगेटिव्हमध्ये काय होतं पहा? स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर, आपण जो स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac करतोय तो आपल्याला काढता येत नाही. स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नॉट इन सिलेबस. नॉट इन सिलेबस. सिलेबसमध्ये नाही म्हणजे कशात नाही आहे? आपल्या रिअल नंबरमध्येच नाही आहे. नॉट अ रिअल नंबर. पुढे जाऊन तुम्ही 11-12 मध्ये हा टॉपिक पाहू शकता. स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर काय होतं? त्याला कॉम्प्लेक्स नंबर म्हणतात किंवा इमॅजिनरी नंबर म्हणतात. तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला तो समजून जाईल. आपल्या बुकमध्ये आपल्या एक ॲक्टिव्हिटी दिली पहा. काय? फिल इन द ब्लँक्स. व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट दिली आहे, आपल्या डेल्टाची व्हॅल्यू दिली आहे आणि आपल्याला काय विचारलं आहे? नेचर ऑफ द रूट विचारलं आहे. जर डेल्टाची व्हॅल्यू 50 आहे, 50 म्हणजे काय? पॉझिटिव्ह व्हॅल्यू विच इज ग्रेटर दॅन 0. देअरफॉर रूट्स कशा असतील? आताच आपण पाहिलं पॉझिटिव्हसाठी रूट्स कशा असतात? रिअल अँड अनइक्वल. म्हणजे कसे असतील? रिअल अँड अनइक्वल. ओके, चला पुढचा पहा. हे कसं आहे? निगेटिव्ह नंबर आहे -30 लेस दॅन 0 म्हणजे कशा असतील? नॉट रिअल, रिअल नसतील. आता हा 0 आहे पहा. 0 म्हणजे कसे? रिअल नंबर्स पण कसे? इक्वल. रिअल अँड इक्वल. ओके, चला तर मग आणखी एक ॲक्टिव्हिटी पाहूयात. आपण कशा पद्धतीने नेचर पाहू शकतो. ओके, चला काय क्वेश्चन पहा. डिटरमाइन नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्या बुकमध्ये एक अनसॉल्व क्वेश्चन आहे, तो पाहूयात कसा आहे. काय क्वेश्चन आहे? x² + 2x - 9 इक्वल टू 0. काय गेले? x² + 2x - 9 इक्वल टू 0 कम्पेअर केला आपण कसोबत? कम्पेअर विथ x² + bx + c इक्वल टू 0. व्हॉट डू गेट? a ची व्हॅल्यू मिळेल पहा. a ची व्हॅल्यू काय मिळेल? 1, b ची व्हॅल्यू 2 आणि c ची व्हॅल्यू -9. व्हॉट डू गेट? b² - 4ac काढून घ्यायचा आहे. b² - 4ac ला d नाव दिलं पाहिजे
आपण डी देऊ शकतो, ट्रायंगल देऊ शकतो, मी तुम्हाला सांगितलं होतं त्यावेळीच. मग बी स्क्वेअर, बीचं काय व्हॅल्यू 2चा स्क्वेअर मायनस 4 इंटू एची व्हॅल्यू 1, सीची व्हॅल्यू -9 किती होतील? 2चा स्क्वेअर 4 आणि 4 1 जा 4, 4 9 जा 36, मग -36 होतील. मायनस ऑफ -36, आता मायनस मायनस प्लस 36 आणि 4 40, म्हणजे काय झाली? पॉझिटिव्ह झाली. बी स्क्वेअर मायनस 4 काय झाला? पॉझिटिव्ह. देअरफॉर रूट्स ऑफ द इक्वेशन आर रिअल अँड आर इक्वल. रूट्स कसे आलेत? रिअल अँड अनइक्वल. पॉझिटिव्ह असल्यामुळे रिअल अँड इक्वल. जर निगेटिव्ह असतं तर लेस दॅन 0 असतं तर नॉट रिअल रूट्स, नॉट रिअल. आणि जर इक्वल टू 0 झालं तर रिअल अँड इक्वल. चला तर मग आता कन्सेप्ट चांगली समजली असेल आपल्याला. तर पुढलं क्वेश्चन पाहूयात. पुढलं टॉपिक आहे पहा, रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन अँड कोइफिशियंट्स. म्हणजे आपल्या रूट्समध्ये म्हणजे मायनस बी प्लस ऑर मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac याच्यामध्ये जो एकदा प्लस एकदा मायनस घेऊन अल्फा बीटा मिळवतो, त्या अल्फा बीटामध्ये आणि आपल्या ABC मध्ये ax स्क्वेअर प्लस bx प्लस c त्यामधले जे ABC आहेत त्या ABC मध्ये काय रिलेशन आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर पहा यांनी रिलेशन काय दिले? अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0, देन अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए. अल्फा आणि बीटाची ॲडिशन, दोन रूटची ॲडिशन काय होते? मायनस बी अपॉन ए. अल्फा इंटू बीटा सी अपॉन ए, म्हणजे दोन रूटची मल्टिप्लिकेशन काय होती? सी अपॉन ए. हे सॉल्व्ह करून सुद्धा पाहू शकतो, पण त्याची काही गरज नाही आपल्याला. आपण फक्त दोघांची ॲडिशन आणि दोघांची मल्टिप्लिकेशन पाहूयात. चला इथे एक ॲक्टिव्हिटी दिली आपल्याला. पहा काय ॲक्टिव्हिटी आहे? फिल इन द एम्प्टी बॉक्सेस बिलो प्रॉपरली. आपले एम्प्टी बॉक्सेस प्रॉपरली फिल करायचे. काय म्हणलं तिथे? अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटा काय असतो रे? आत्ताच पाहिला पहा, मायनस बी अपॉन ए. म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ए? इथे याची व्हॅल्यू, एची व्हॅल्यू काय येते? ए इज इक्वल टू 10, बी इज इक्वल टू 10, सी इज इक्वल टू 1. ABCची व्हॅल्यू आपल्याकडे समोर आहेत त्या. मग किती होईल? अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए. मायनस बी म्हणजे -10 अपॉन एची व्हॅल्यू 10. 10 ला 10 कॅन्सल, इथं -1चा भाग जाईल, म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -1. इथे काय येईल? -1. आता अल्फा बीटा, अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय येईल पहा. अल्फा बीटासाठी काय फॉर्म्युला आहे? अल्फा बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. सी अपॉन ए. काय सीची व्हॅल्यू 1 आहे आपल्याकडे पहा, 1, आणि एची व्हॅल्यू 10, म्हणजे अल्फा बीटाची व्हॅल्यू काय झाली? 1/10. इथे लिहूयात 1/10. अशा पद्धतीने आपण त्याचं सोल्युशन देऊ शकतो. खूप छोटे छोटे ॲक्टिव्हिटीज पहा, खूप सोपे आहेत. पुढची ॲक्टिव्हिटी पाहूयात. पहा या ॲक्टिव्हिटीसाठी आपल्याला एक कन्सेप्ट पाहिजे आहे, टू ऑब्टेन क्वाड्रेटिक इक्वेशन हॅव्हिंग गिवन रूट्स. जर आपल्याला रूट्स माहिती असतील एखाद्या इक्वेशनचे, त्याहून इक्वेशन कसं मिळवायचं, रूट्सपासून इक्वेशनकडे कसं जायचं, त्यासाठी दिले पहा. लेट अल्फा बीटा बी द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन इन व्हेरिएबल एक्स. जर आपल्याला व्हेरिएबल एक्सच्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट जर माहिती असतील अल्फा बीटा, तर ते इक्वेशन काय असतं? एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इक्वल टू 0. म्हणजे दोन रूट माहिती आहेत आपल्याला, अल्फा आणि बीटा. तर एकदा त्याची ॲडिशन अल्फा प्लस बीटा आणि एकाची मल्टिप्लिकेशन अल्फा बीटा. मग अल्फा बीटा मल्टिप्लिकेशन ॲड करायची आहे, अल्फा प्लस बीटाला एक्सने मल्टिप्लाय करायचं आहे आणि त्याला मायनस करायचं आहे एक्स स्क्वेअरमधून. कशी लक्षात ठेवा? इज इक्वल टू 0 म्हटलं तर हे आपलं काय होईल? अल्फा बीटामधलं क्वाड्रेटिक इक्वेशन होईल. त्यावरून आपण म्हणजे रूट्सवरून आपण क्वाड्रेटिक इक्वेशन सुद्धा मिळवू शकतो. ओके, एक ॲक्टिव्हिटी करूयात म्हणजे समजेल काय करायचं आपल्याला. काय दिलं पहा, राईट द क्वाड्रेटिक इक्वेशन इफ ॲडिशन ऑफ रूट्स. ॲडिशन ऑफ रूट्स 10 दिले, म्हणजे काय दिले? अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 10 दिला आहे. आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स किती दिला आहे? 9, म्हणजे अल्फा बीटा किती दिला आहे? 9. तर काय माहिती आहे? फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. म्हणजे काय? एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा किती आपल्याकडे? 10 आहे, म्हणजे 10x, आणि अल्फा बीटा किती आपल्याकडे? 9, म्हणजे 9 इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने आपण त्याचं क्वाड्रेटिक इक्वेशन देऊ शकतो. खूप सोपे आहेत. पहा आणखी एक ॲक्टिव्हिटी दिली आपल्या पुढे. काय दिले? व्हॉट विल बी द क्वाड्रेटिक इक्वेशन इफ अल्फा इज इक्वल टू 2 अँड बीटा इज इक्वल टू 5. आपल्याला काय माहिती आहे? फॉर्म्युला आहे पहा, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. मग आपल्याला काय माहिती आहे? एक्स स्क्वेअर तर आहेच तसा, इथे मायनस इथे अल्फा प्लस बीटा टाकायचं, म्हणजे अल्फाची व्हॅल्यू 2 प्लस बीटाची व्हॅल्यू 5. मग काय होईल? 2 + 5 आणि 2 × 5, बरोबर आहे. मग काय होईल? ते अल्फा एक्स स्क्वेअरचा एक्स स्क्वेअर 1 कोएफिशियंट असेल, काहीच नाही तिथे. 2 + 5 किती होतील? 7, आणि 2 × 5 10 इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने ॲक्टिव्हिटी आपली कंप्लीट होईल.
चला तर मग प्रॅक्टिस सेट 2.5 सुरू करूयात. आता मेन टॉपिक्स आपले संपले. टॉपिक्समध्ये काय काय शिकत होतो आपल्याला? आपण शिकलो नेचर ऑफ द रूट. नेचर कसं असतं? रिअल अँड इक्वल, रिअल अँड अनइक्वल आणि नॉट रिअल, हे 3 टाईपचं नेचर असतं. म्हणजे रिअल आणि इक्वल कधी 0साठी, रिअल आणि इक्वल कधी पॉझिटिव्हसाठी, नॉट रिअल कधी निगेटिव्ह नंबरसाठी. ओके, म्हणजे b² - 4ac जो असेल आपला डिस्क्रिमिनंट असेल त्याची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, 0 अशी मिळेल तर काय काय रूट्स असतात ते आपण पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं द रिलेशन बिटवीन द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोइफिशियंट. कोइफिशियंट आणि रूट्समध्ये काय रिलेशन आहे, म्हणजे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आहे, -b/a, c/a आपण ज्या व्हॅल्यू पाहिल्या त्या झाल्या. त्यानंतर आपण कन्सेप्ट पाहिली क्वाड्रॅटिक इक्वेशन इन द फॉर्म ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट्स माहिती असतील तर क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं मिळवायचं हे एक पाहिलं. मग आता आपण काय करणार आहे, आता त्यावर प्रॅक्टिस सेट 2.5 सोडवणार आहे. चला तर मग काय दिलंय, फर्स्ट क्वेश्चन आहे, ॲक्टिव्हिटी दिल्यात आपल्या फर्स्ट क्वेश्चनमध्ये. काय दिलंय, फिल इन द गॅप्स अँड कम्प्लीट. काय म्हणलं, कम्प्लीट करा. ओके, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ax² + bx + c = 0 आणि काय म्हणलं b² - 4ac = 5 दिलाय. म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू किती आली आहे, पॉझिटिव्ह, विच इज ग्रेटर दॅन 0. देअरफॉर काय म्हणू शकतो आपण, रूट्स कसे असतील, रूट्स आर रिअल अँड अनइक्वल, रिअल अँड अनइक्वल. ओके, सिमिलरली इथे काय दिसते, b² - 4ac खाली व्हॅल्यू दिसते -5 विच इज लेस दॅन 0. देअरफॉर रूट्स कसे असतील, नॉट रिअल. ओके, नॉट रिअल रूट्स असतील. पुढली ऍक्टिव्हिटी, सेकंड ऍक्टिव्हिटी. सेकंड ऍक्टिव्हिटीमध्ये काय दिलंय, सम ऑफ रूट्स. रूटची सम किती दिले, -7 आणि इकडे दिलाय प्रॉडक्ट ऑफ रूट्स 5. मग काय असतं आपला फॉर्म्युला, काय असतो, x² - अल्फा प्लस बीटा प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. म्हणजे अल्फा प्लस बीटा आपल्याला किती दिलाय, -7 दिलाय. म्हणजे x² - -7 प्लस अल्फा बीटा किती दिलाय, 5 इज इक्वल टू 0. म्हणजे x² + 7, सॉरी इथे x राहिला, 7x + 5 इज इक्वल टू 0. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन काय होईल आपलं, x² + 7x + 5 इक्वल टू 0. खूप सोपे होते पहा. आता आपल्याला काय करायचे, थर्ड ऍक्टिव्हिटी पहा. इफ अल्फा बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन काय दिलंय, 2x² लिहून घेऊया तिकडे, 2x² - 4x - 3 इक्वल टू 0. आपण काय करतो, कम्पेअर करतो, आठवतंय का, कम्पेअर विथ ax² + bx + c इक्वल टू 0. व्हॉट विल गेट, a इज इक्वल टू, b इज इक्वल टू, c इज इक्वल टू. a ची व्हॅल्यू 2 मिळेल, b ची व्हॅल्यू -4 आणि c ची व्हॅल्यू -3. काय असतात अल्फा प्लस बीटा. आता पहा आपण रूटचे ॲडिशन किती असते, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू आणि अल्फा बीटा इज इक्वल टू, या दोन गोष्टी आपल्याला पाहिजेत. अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला आठवतोय का, -b/a. मग काय होईल, विच इज इक्वल टू -4 डिवायडेड बाय a ची व्हॅल्यू 2 विच इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 2. मायनसला मायनस कॅन्सल, 4 राहील, 2 1 जा 2 2 जा, म्हणजे विच इज इक्वल टू 2. आणि अल्फा बीटाची मल्टिप्लिकेशन किती होईल, अल्फा बीटाची मल्टिप्लिकेशन होते c/a. आठवतंय का फॉर्म्युला, विच इज इक्वल टू, c ची व्हॅल्यू किती आहे, -3/a ची व्हॅल्यू 2. ॲज इट इज व्हॅल्यू राहतील, मग लिहून द्यायचं. इथे काय होईल, अल्फा प्लस बीटा 2 आणि अल्फा बीटा -3/2. ओके, चला तर मग नोट करून घ्या. आपण पुढचा प्रॉब्लेम पाहूयात. चला पुढचा प्रॉब्लेम काय पहा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. सेकंड प्रॉब्लेम आहे, आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. इथे काय दिले, x² + 7x - 1 इक्वल टू 0. कम्पेअर करूयात, कम्पेअर विथ कोणत्या इक्वेशन सोबत करायचे, ax² + bx + c इक्वल टू 0. काय होईल, a इज इक्वल टू, b इज इक्वल टू, c इज इक्वल टू. a ची व्हॅल्यू भेटेल 1, b ची 7 आणि c ची -1. ओके, मग काय मिळेल आपल्याला, डिस्क्रिमिनंट काढायचं म्हणजे कोण, b² - 4ac. डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू b² - 4ac इज इक्वल टू, b किती आहे 7, 7चा काय होईल तो स्क्वेअर, -4 इंटू a ची व्हॅल्यू 1, c ची व्हॅल्यू -1. मग काय होईल, 7चा स्क्वेअर 49 आणि 4 1 जा 4 आणि 4 - 1 जा -4, -+4 49 + 4 किती होतील 53 विच इज ग्रेटर दॅन 0. बरोबर आहे का, पॉझिटिव्ह आहे. मग काय म्हणू शकतो आपण, देअरफॉर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल
अँड अनइक्वल. कसे येतील? रिअल अँड अनइक्वल. चला नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिला पहा. 2y² - 5y + 10 = 0. म्हणूयात कम्पेअर विथ काय इक्वेशन घ्यायला लागलं. आता आपल्याला सांगितलंय जसा देश तसा वेश, म्हणजे y मधलं इक्वेशन तर y मधलं आपल्याला इक्वेशन इथे घ्यायचंय. ay² + by + c = 0. म्हणजे a ची व्हॅल्यू मिळेल, b ची मिळेल आणि c ची पण मिळेल. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ a? a ची व्हॅल्यू किती मिळेल? 2, b ची -5 आणि c ची 10. मग अशा पद्धतीने सोडवलं तर काय होईल? आपल्याला काय करायचं? डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू b² - 4ac. काय येईल b² ची व्हॅल्यू? b ची व्हॅल्यू -5 आहे, -5चा स्क्वेअर -4 × a ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? 2 आणि c ची व्हॅल्यू 10. मग किती होतील? 5 5 जा 25. इथं 4 2 जा 8, 8 10 जा 80 -80. किती येते शिल्लक? -55, which is less than 0. Therefore, roots of given quadratic equation are not real. रूट्स मिळतील पण रिअल मिळणार नाही. चला पुढचा काय दिला पहा. कंपेअर विथ ax² + bx + c = 0. म्हणजे आपण हे जे इक्वेशन दिले √2x² + 4x + 2√2 या इक्वेशनला कंपेअर करूयात. आता इक्वेशन x मधले म्हणून x सोबत कंपेअर केले. काय मिळेल? a = b = आणि c = व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ a, b अँड c? a ची व्हॅल्यू मिळते √2 पहा, b ची 4 आणि c ची 2√2. व्हॉट वी गेट? डिस्क्रिमिनंट is equal to b² - 4ac, which is equal to, what is the b²? b ची व्हॅल्यू 4, 4 चा स्क्वेअर -4 × a ची व्हॅल्यू, a ची व्हॅल्यू आहे √2 आणि c ची व्हॅल्यू 2√2. ओके, 4 चा स्क्वेअर होतील 16 मायनस तर √2 × √2 किती होतील? √2 चा स्क्वेअर म्हणजे 2, 2 × 2 4, 4 4 जा 16, 16 येईल. मग 16 - 16 0. ओके, therefore roots of given quadratic equation are real and equal. Real and equal. ओके, या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय सांगितलं होतं? फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. फक्त डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायला सांगितली होती. आपल्याला या ठिकाणी हे रूट्स रिअल आहे की नॉट रिअल नेचर द्यायची गरज नव्हती. तरी पण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण लिहून दिले त्या ठिकाणी. ओके, चला गरज असेल तर लिहून ठेवा, नसेल तर हे बॉक्सेस नाही लिहिले तरी चालतील. ओके, चला मग पुढचा प्रॉब्लेम पाहूयात, ज्या ठिकाणी आपल्याला नेचर ऑफ द रूट पाहिजे. तर रूटचं नेचर जसं आपण इथं सोडवलं तेच करायची मेथड, फक्त इथे एक्झॅक्ट आपल्याला नेचर काढावं सांगितलेलं आहे. चला फर्स्ट क्वेश्चन काय? x² - 4x + 4 = 0. परत तेच करायला लागेल. कंपेअर विथ ax² + bx + c = 0. What do we get? a = b = c = what is value of a? a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू -4, c ची व्हॅल्यू +4. What we get? डिस्क्रिमिनंट. आता इथे डिस्क्रिमिनंट मी ट्रायंगल लिहितो का तुम्ही काही लिहू शकता. ट्रायंगल वापरा, डी वापरा किंवा डिस्क्रिमिनंट शब्द वापरा, काही फरक पडत नाही. ट्रायंगल इज इक्वल टू b² - 4ac विच इज इक्वल टू व्हॉट इज व्हॅल्यू b? -4. -4चा काय होईल तो स्क्वेअर, -4 × a ची व्हॅल्यू 1, c ची व्हॅल्यू 4. मग काय होईल? -4चा स्क्वेअर 16, 4 4 जा 16 -16 विच इज इक्वल टू 0. डिस्क्रिमिनंट कसा मिळाला? 0. म्हणजे रूट कसे असतील? रिअल अँड इक्वल. देअरफॉर रूट्स of given equation are real and equal. रूट्स कसे असतील? रिअल अँड इक्वल. चला नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे? 2y² - 7y + 2 = 0. चला कंपेअर करूयात. कंपेअर विथ काय सोबत कंपेअर करायचे? तर ay² + by + c = 0. जसं व्हेरिएबल तसं इक्वेशन.
मग एची व्हॅल्यू ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू आणि सी इज इक्वल टू काय भेटेल एची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 2 बीची -7 आणि सीची मिळेल 2 ओके मग आपल्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर -4ac इज इक्वल टू व्हॉट इज व्हॅल्यू बीची व्हॅल्यू -7 चा काय होईल तो स्क्वेअर -4 इंटू 2 इंटू 2 ए आणि सीच्या व्हॅल्यू 2 2 आहेत 7 चा स्क्वेअर काय येईल 49 मायनसचा स्क्वेअर प्लस आता 4 इंटू 2 8 8 टू जा 16 -16 49 - 16 किती होतील 13 विच इज ग्रेटर दॅन 0 ते कसे आहे पॉझिटिव्ह आहेत मग म्हणू शकतो देअरफॉर रूट्स ऑफ गिवन इक्वेशन आर रियल अँड अनइक्वल रियल असतील पण इक्वल नसतील अनइक्वल चला पुढचा पाहूयात काय दिलाय m² + 2m + 9 = 0 चला कंपेअर करायचं आहे कंपेअर विथ काय सोबत कंपेअर करायचं आहे am² + bm + c = 0 व्हॉट वी गेट a इज इक्वल टू 1 b इज इक्वल टू 2 अँड c इज इक्वल टू 9 abc च्या व्हॅल्यू मिळाल्यात तर आता आपण यावरून डिस्क्रिमिनंट काढू शकतो ट्रायंगल इज इक्वल टू b² - 4ac विच इज इक्वल टू b ची व्हॅल्यू 2 चा काय होईल तो स्क्वेअर -4 इंटू a ची व्हॅल्यू 1 c ची व्हॅल्यू 9 मग किती होईल 2 चा स्क्वेअर 4 -36 इज इक्वल टू काय येईल -32 विच इज लेस दॅन 0 देअरफॉर रूट्स ऑफ गिवन इक्वेशन आर नॉट रियल येणार नाही कारण की रूटमध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही चला तर मग नोट करून घ्या पुढचा प्रॉब्लेम पाहूयात चला पुढे काय दिलंय फॉर द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम रूट्स गिवन बिलो आपल्याला रूट्स दिलेत 2 रूट्स दिलेत इक्वेशनचे आणि त्यावरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन काढायचे आठवतंय का जेव्हा अल्फा आणि बीटा असे 2 रूट्स असतात तेव्हा इक्वेशन काय असतं x² - अल्फा + बीटा इंटू x + अल्फा बीटा इक्वल टू 0 आपण फॉर्म्युला पाहिला होता चला तर मग आपल्याला अगोदर अल्फा + बीटा आणि अल्फा बीटा काढून घ्यावे लागतील इथे रूट्स काय दिलेत हिअर अल्फा इज इक्वल टू 0 अँड बीटा इज इक्वल टू 4 म्हणून शकतो देअरफॉर अल्फा + बीटा इज इक्वल टू 0 + 4 इज इक्वल टू 4 आणि अल्फा बीटा मल्टिप्लिकेशन काय येईल 0 इंटू 4 इज इक्वल टू 0 therefore quadratic equation in terms of roots काय होईल ते आपलं x² - अल्फा + बीटा x + अल्फा बीटा is equal to 0 what do we get the इक्वेशन म्हणजे काय होईल x² मायनस आता अल्फा + बीटा किती आहे 4 आहे म्हणजे -4x + 0 = 0 म्हणजे देअरफॉर म्हणू शकतो आपण इक्वेशन काय असेल x² - 4x = 0 दिस इज अवर रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन चला तर मग पुढचा प्रॉब्लेम करूयात क्वेश्चन नंबर 2 काय आहे अल्फाची व्हॅल्यू 3 आणि बीटाची व्हॅल्यू -10 मग सोडूयात हिअर अल्फा is equal to 3 and beta is equal to -10 मग काय होईल therefore अल्फा + बीटा is equal to 3 - 10 which is equal to -7 ओके and अल्फा बीटा काय होतील अल्फा इंटू बीटा is equal to 3 into -10 which is equal to -30 मग काय होईल therefore quadratic equation in terms of root काय होईल therefore quadratic equation in terms of roots कसं लिहिता येईल आपल्याला फॉर्म्युला आपला x² - अल्फा + बीटा इंटू x + अल्फा बीटा इज इक्वल टू 0 व्हॉट वी गेट आपल्याला सोल्युशन मिळेल काय x² ओके -अल्फा + बीटा बीटाची व्हॅल्यू किती आपल्याकडे -7 मायनस ऑफ -7 इंटू x + अल्फा बीटाची व्हॅल्यू किती आपल्याकडे
-30 इक्वल टू 0. याला फक्त सरळ लिहूयात. सरळ म्हणजे मायनस मायनसची मल्टिप्लिकेशन होईल. पहा इथं होईल x² मायनस मायनस प्लस 7x आणि पुढे -30 इक्वल टू 0. अशा पद्धतीने आपण त्याचं सोल्युशन देऊ शकतो. चला नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. 1/2 मायनस 1/2. तेच हिअर अल्फा is equal to 1/2 and beta is equal to -1/2. मग काय म्हणू शकतो आपण. therefore अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय होईल दोघांची ॲडिशन 1/2 मायनस 1/2 विच इज इक्वल टू 0. आणि अल्फा बीटाचे मल्टिप्लिकेशन अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 1/2 इंटू -1/2. 1 आणि 1 मायनस 1ची मल्टिप्लिकेशन -1 डिवायडेड बाय 2 to the 4. मग काय म्हणू शकतो आपण. therefore quadratic equation in terms of roots काय होईल ते x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा बीटा इक्वल टू 0. व्हॉट इज व्हॅल्यू नेक्स्ट x² ॲज इट इज मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आपल्याकडे. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 0x प्लस अल्फा बीटाची व्हॅल्यू किती आहे -1/4 इक्वल टू 0. म्हणजे इक्वेशन कसं होईल. हे 0x म्हणजे 0 होऊन जातील. x² मायनस 1/4 इक्वल टू 0. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन. ओके चला नोट करून घ्या. पुढचा प्रॉब्लेम पहा काय. 2 रूट दिलेत पहा 2 मायनस √5 आणि 2 प्लस √5. चला सोडूयात. हिअर अल्फा इज इक्वल टू 2 मायनस √5 अँड बीटा इज इक्वल टू 2 प्लस √5. काय होईल अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 मायनस √5 प्लस 2 प्लस √5. हे मायनस √5 प्लस √5 कॅन्सल. 2 प्लस 2 4. अल्फा बीटा काय होईल याला लक्ष देणं गरजेचं आहे. अल्फा बीटा काय होईल 2 मायनस √5 इंटू 2 प्लस √5. ए प्लस बी आणि ए मायनस बीचा फॉर्म्युला दिसतोय. a² मायनस b² म्हणजे काय होईल 2² मायनस √5 चा काय होईल तो स्क्वेअर. म्हणजे काय होईल तो विच इज इक्वल टू 4 मायनस 5 विच इज इक्वल टू -1. अल्फा बीटाची व्हॅल्यू काय येईल -1. मग काय म्हणू शकतो आपण. therefore quadratic equation in terms of roots काय होईल ते x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा बीटा इक्वल टू 0. तर इथं काय होईल मग x² मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 4 मायनस 4x प्लस अल्फा बीटाची व्हॅल्यू किती आहे -1 विच इज इक्वल टू 0. म्हणजे फायनल लिहूयात x² मायनस 4x मायनस 1 इक्वल टू 0. दिस इज द रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन. ओके चला नोट करून घ्या. मग पुढचे प्रॉब्लेम पाहूयात. ओके चला 5th क्वेश्चन काय दिलाय. स्टार क्वेश्चन आहे पहा. काहीतरी हार्ड दिसतंय. पाहूयात काय असेल. कधी कधी स्टार क्वेश्चन विनाकारण दिलेले असतात. असाही असू शकतो. चला काय दिलंय. सम ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. सम काय आहे क्वाड्रेटिक इक्वेशनच्या रूटची सम डबल ऑफ इट्स प्रोडक्ट. फाइंड k इफ इक्वेशन इज x² मायनस -4kx प्लस k प्लस 3 इक्वल टू 0. म्हणजे इक्वेशन काय दिलंय x² मायनस 4kx प्लस k प्लस 3 म्हणजे k प्लस 3 पूर्ण कॉन्स्टंट आहे इज इक्वल टू 0. चला इक्वेशन आपल्या समोर आहे आणि आपल्याला रूट्स कडे जायचं आहे. म्हणूयात आपण त्याचं कंपॅरिझन करूयात. कंपेअर विथ ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. व्हॉट वी गेट. a ची व्हॅल्यू मिळेल पहा 1, b ची व्हॅल्यू -4k आणि c ची व्हॅल्यू काय भेटेल k प्लस 3. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे k प्लस 3 काय पूर्ण कॉन्स्टंट आहे. ओके आता व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण म्हणूयात लेट अल्फा कॉमा बीटा आर रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. दिलेल्या इक्वेशनचे रूट्स काय आहेत अल्फा आणि बीटा. मग अल्फा आणि बीटा जर रूट्स आहेत आपण म्हणू शकतो आपल्याला काय माहिती आहे therefore
अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू आठवते का मायनस बी अपॉन ए अँड अल्फा बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. ओके, म्हणजे अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती होतं मायनस बी अपॉन ए आणि अल्फा बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. काय दिलंय गिवन दॅट काय दिलंय पहा, तर आपल्याकडे दिलंय द सम ऑफ रूट्स इज इक्वल टू डबल ऑफ इट्स प्रोडक्ट, म्हणजेच अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 टाइम्स अल्फा बीटा दिलाय. बरोबर आहे का. सम ऑफ द रूट्स इज डबल ऑफ इट्स प्रोडक्ट. ओके, मग अल्फा बीटाची सम काय दिली आपल्याला मायनस बी अपॉन ए इज इक्वल टू 2 इंटू अल्फा बीटाची मल्टिप्लिकेशन किती दिली आहे सी अपॉन ए. मग कॅन्सलेशन कसं होईल पहा, इथे पहा खालचा ए आणि इकडचा ए कॅन्सल होईल, एकमेकांना डिवाइडचे मल्टिप्लाय येऊ शकतात, कॅन्सल होऊ शकतात. कसे पण म्हणजे काय राहील शिल्लक, विच इज इक्वल टू देअरफॉर मायनस बी इज इक्वल टू 2c. मायनस बीची व्हॅल्यू काय राहील 2c राहील. आता आपल्याकडे बीची व्हॅल्यू किती आहे, बीची व्हॅल्यू -4k, म्हणजे मायनस ऑफ -4k इज इक्वल टू 2c 2 इंटू k प्लस 3, म्हणजे काय होतील मायनस ऑफ -4k बिकम 4k इज इक्वल टू 2k प्लस 6. तर 2k इकडे पाठवूयात लेफ्ट हँड साईडला, 4k मायनस 2k इज इक्वल टू 6. 4k मायनस 2k बिकम्स 2k इज इक्वल टू 6, म्हणजे k इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय 2, म्हणजेच k ची व्हॅल्यू काय भेटेल, देअरफॉर k इज इक्वल टू 3. k ची व्हॅल्यू काय भेटेल आपल्याला 3 मिळेल. आणि आपल्याला काय काढायचं होतं, k ची व्हॅल्यू शोधायची होती, म्हणजे k ची व्हॅल्यू काय भेटेल आपल्याला 3. चला तर मग नोट करून घ्या. आपण पुढचा एक प्रॉब्लेम पाहूयात. चला काय दिलंय पहा, आपल्याला दिलं इथे स्टार क्वेश्चन आहे 6 नंबरचा क्वेश्चन. अल्फा बीटा आर रूट्स ऑफ y² मायनस 2y मायनस 7 इक्वल टू 0. फाइंड अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. सोपे आहेत क्वेश्चन, अवघड असे काही नाही आहेत. स्टार क्वेश्चन दिलेत तरी पण सोपे आहेत. ओके, गिवन इक्वेशन लिहूयात. गिवन दॅट काय दिलंय y² मायनस 2y मायनस 7 इक्वल टू 0. कंपेअर विथ ay² plus by plus c equal to 0. What we get? A is equal to, b is equal to and c is equal to. What is the value of a? A ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू -2, c ची व्हॅल्यू -7. आता a b c मिळालेत. आता आपल्याला काय करायचं, आता काय त्यांनी अल्फा बीटा रूट्स म्हणजे काय असेल आपल्याला माहिती आहे, अल्फा प्लस बीटा काय येईल -b अपॉन a, म्हणजेच किती -b मायनस ऑफ -2 अपॉन a ची व्हॅल्यू किती आहे 1, म्हणजे काय होईल +2. अल्फा प्लस बीटा काय भेटणार आपल्याला +2 आणि अल्फा बीटाची व्हॅल्यू अल्फा बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए, किती होईल ती सी अपॉन ए. सी ची व्हॅल्यू -7 अपॉन ए ची व्हॅल्यू 1 विच इज इक्वल टू -7. अल्फा बीटा किती मिळाला आपल्याला -7. ओके, अल्फा प्लस बीटा मिळाला, अल्फा बीटा मिळालाय. आता आपल्याला सोडवायला वेगळं असं काही बाकी नाहीये. काय करायचं आता फर्स्ट घेऊयात. फर्स्ट आपल्याला काय करायचंय अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर म्हणूयात. कन्सिडर अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर सारखं सोडवायचं आहे. काय असेल अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर, म्हणजे मी जर 2 अल्फा बीटा इकडे आणले तर काय होतील अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. अल्फा स्क्वेअर आणि बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू काय भेटेल अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर -2 अल्फा बीटा. ओके, म्हणजे आता अल्फा प्लस बीटा आपल्याकडे आहे, 2चा काय होईल तो स्क्वेअर मायनस अल्फा बीटाची व्हॅल्यू -7, म्हणजे -2 इन ब्रॅकेट -7 इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. काय होईल 2चा स्क्वेअर 4, 7 2 14, मायनस मायनस प्लस 14. ओके, इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, म्हणजे 14 प्लस 4 18 इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. ओके, अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली. आता अल्फा बीटाची व्हॅल्यू काढूयात. आता अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू काढूयात. त्यासाठी काय कन्सिडर करायचे सेकंड पहा. सेकंड अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब कन्सिडर करूयात. इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो तर पहा अल्फा क्यूब प्लस 3 अल्फा स्क्वेअर बीटा प्लस 3 अल्फा बीटा स्क्वेअर प्लस बीटा क्यूब. ओके, तर मग आता आपल्याकडे इकडे पहा पलीकडे 3 अल्फा स्क्वेअर बीटा वगैरे ते आहेत, ते सगळे अलीकडे घेऊन येऊयात लेफ्ट हँड साईडला. म्हणजे काय होईल अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब -3 अल्फा स्क्वेअर बीटा
मायनस 3 अल्फा बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. ओके, हे तर क्लिअर आहे. पण इकडचं आम्हाला अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू माहिती आहे, पण अल्फा स्क्वेअरची व्हॅल्यू माहित नाहीये. एक काम करूयात, इथे -3 आणि अल्फा बीटा कॉमन काढूयात. काय शिल्लक राहील? पहिलं राहील एक अल्फा आणि इथले बीटा, मध्ये मायनस साइन गेल्यामुळे प्लस, इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. इथे काय होईल? अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब. ओके, चला तर मग व्हॅल्यू घ्या अल्फा बीटाच्या. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे? 2. 2चा काय होईल तो? क्यूब. -3 इंटू अल्फा बीटाची व्हॅल्यू -7 आणि इंटू प्लस अल्फा प्लस बीटा प्लस 2 इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. ओके, 2चा क्यूब काय होईल? 8. आता मायनस मायनस इथं प्लस होईल. 7 3 21, 21 2 42 म्हणजे प्लस 42 इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. 42 प्लस 8 किती होतील? 50 इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. ओके, चला तर मग नोट करून घ्या. आपण पुढचा एक प्रॉब्लेम बाकी आहे तो काढूयात. चला पहा, लास्ट क्वेश्चन काय पहा. क्वेश्चन नंबर 7. द रूट्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. रियल अँड इक्वल म्हणजे कसे? त्यांची b² - 4ac व्हॅल्यू किती आहे? 0. ही महत्वाची कंडिशन. b² - 4ac काय पाहिजे? 0. तेव्हाच रूट्स कसे असतात? रियल अँड इक्वल. देन फाइंड k. ओके, फर्स्ट सोडवा घेऊयात. फर्स्ट इक्वेशन काय आहे? 3y² प्लस ky प्लस 12 इज इक्वल टू 0. कंपेअर विथ ay² plus by plus c equal to 0. What we get? A is equal to, B is equal to and C is equal to. What is the value of A, B, C? A ची व्हॅल्यू मिळेल 3, B ची व्हॅल्यू K आणि C ची व्हॅल्यू 12. ओके, आता 3K आणि 12 जर मिळालेत तर आपण सोडवू शकतो पहा. म्हणूयात given that roots are real and equal. रूट्स कसे आहेत? रियल अँड इक्वल आहे. देअरफॉर b² - 4ac इक्वल टू 0. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ b? b ची व्हॅल्यू k, k चा स्क्वेअर -4 इंटू a ची व्हॅल्यू 3 इंटू c ची व्हॅल्यू 12 इज इक्वल टू 0. म्हणजे काय होईल? k², इथं 4 3 12, 12 12 144 -144 इक्वल टू 0. म्हणजे -144 पलीकडे गेलं तर प्लस 44 होतील. k² इज इक्वल टू 144. आता रूट जर घेतला आपण, टेकिंग स्क्वेअर रूट, काय होईल? k इज इक्वल टू प्लस और मायनस 12. म्हणजे k च्या व्हॅल्यू दोन मिळतील, एकदा +12 आणि एकदा -12. अशा दोन्ही व्हॅल्यू मिळतील. चला दुसरा प्रॉब्लेम करूयात. सेकंड प्रॉब्लेम काय दिलाय? kx इन ब्रॅकेट x - 2 प्लस 6 इज इक्वल टू 0. याला सॉल्व करूयात. kx इंटू x, kx² minus 2 into kx minus 2kx plus 6 equal to 0. चला compare with ax² plus bx plus c equal to 0. What do we get? A is equal to, b is equal to and c is equal to. What is the value of a, b and c? A ची व्हॅल्यू मिळेल k, b ची व्हॅल्यू -2k आणि c ची व्हॅल्यू 6. मग म्हणूयात given that roots are real and equal. Roots कसे दिलेत? Real and equal. Therefore b² - 4ac is equal to 0 असणार आहे. ओके, मग b² - 4ac, b ची व्हॅल्यू किती आहे? -2k ब्रॅकेट स्क्वेअर -4 इंटू a ची व्हॅल्यू k आणि c ची व्हॅल्यू 6 इज इक्वल टू 0. मग -2k म्हणजे 4k होतील. फिर k², -2चा स्क्वेअर 4 आणि k चा स्क्वेअर k². आता इथे पहा, -4k इंटू 6, 6 4 जा 24, -24k इज इक्वल टू 0. इथे पहा दोन्हीमध्ये k कॉमन निघेल, 4 पण कॉमन निघेल. 4 कॉमन आणि k कॉमन काढला का राहील k -6 इज इक्वल टू 0. म्हणजे देअरफॉर 4k इज इक्वल टू 0 और k -6 इक्वल टू 0. म्हणजेच k इज इक्वल टू 0 और k इज इक्वल टू 6 अशा दोन व्हॅल्यूज मिळतील. k ची व्हॅल्यू एकतर 0 किंवा k ची व्हॅल्यू 6. ओके, चला तर मग नोट करून घ्या. अशा पद्धतीने आपण आपला प्रॅक्टिस सेट 2.5 संपवलेला आहे.
नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहणार आहोत. ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि सोबतच प्रॅक्टिस सेट 2.6 पाहूयात. चला तर मग थांबूयात. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा. व्हिडिओ लाईक करा. काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील, काही सजेशन असतील तर कमेंट नक्की करा.